लातूर, औसा, मासुर्डी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष। बातमी सविस्तर। मासुर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाचे पाणी वर्गखोल्यांमध्ये साचत आहे। शालेय इमारत देखील खूप जुनी असल्यामुळे भिंतींना पडल्यात भेगा। मुलांना वर्गात पाण्यात बसवून करावा लागतो परिपाठ। शाळेचे पत्रे कुजलेल्या अवस्थेत असल्याने पावसाचे पाणी सरळ वर्गांमध्ये पडत आहे। पाणी साचल्याने विद्यार्थ्यांनाच पाणी काढण्यासाठी करावी लागते कसरत। शिक्षकांना व विद्यार्थ्यांना पाऊस बंद झाल्यावर पाणी बाहेर काढून मगच घ्यावा लागतो अभ्यास। जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कोणत्या काळ झोपेत आहेत असा सवाल नागरिकांकडून होत आहे। याच संदर्भात महाराष्ट्र माझाचा ग्राउंड रिपोर्ट बघा सविस्तर। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये लातूर प्रतिनिधीतर्फे सहर्ष स्वागत। आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र माझाच्या वतीनं मासुर्डी या गावामध्ये। या मासुर्डी गावामध्ये आपण अशासाठी आलो आहोत की या मासुर्डी गावची जी काय जिल्हा परिषद शाळा आहे, या शाळेमध्ये खरोखरच लहान जे काय 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग आहेत, त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्यामध्ये बसून वर्ग पूर्ण करावा लागतोय। अशा परिस्थितीत आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहोत आणि करणार आहोत। नागरिक आहेत त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, जेणेकरून प्रशासनाला या शाळेची दुरावस्था काय झाली ते प्रशासनापर्यंत मांडण्याचं काम। आपलं नाव काय? माझं नाव युवराज महादेवाणी, मी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे। हा, आणि शाळेसाठी संदर्भात तुम्ही प्रशासनाला जे काय प्रश्न विचारले, जे काय तुम्ही तुमच्या व्याख्या मांडल्या, त्याचं काय उत्तर दिलं प्रशासनाने? प्रशासनाने एकच उत्तर दिलं की तुमचं आहे यादीत ह्या नाव येईल, पुढल्या यादीत नाव येणार आहे, तुमचं काम प्रोसिजर मध्ये आहे। असंच आम्हाला 1 वर्ष झालं वारंवार हीच आम्हाला सांगण्यात आले। आता या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली असताना त्यांचं म्हणणं आलं की आम्ही प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन आम्हाला म्हणतंय की यादीला नाव आहे, तुमच्या शाळेत दुरुस्ती करू, असं करू तसं करू। ते म्हणण्याच्या ह्याच्यात या ठिकाणी खरोखर ज्या शाळेची दुरावस्था अशी झालेली की अक्षरशः पाण्यामध्ये शिक्षकांनाही त्रास होतोय। शिक्षकही वारंवार त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती करतात, बाबा असं शाळेची दुरावस्था आहे, पत्रे गळतात, आतमध्ये पाणी येतंय। असे वर्ग असताना सुद्धा या ठिकाणी खरोखरच या शिक्षकांनी आणि गावच्या नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी दाखवून देऊन वेळोवेळी प्रशासनापर्यंत आपण कोणत्या पद्धतीने आपले प्रश्न मांडण्याचं काम केलं सर? धन्यवाद साहेब। सर्वप्रथम या चॅनलचे मी अभिनंदन करू इच्छितो की जी समस्या उद्भवणार आहे त्याबद्दल आवाज तुम्ही उठवत आहात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन करू। काम आमचं आहे सर, पण तुम्हाला जे काय अडचणी आल्या, तुम्हाला जे काय या ठिकाणी त्रास होते, त्या त्रासासंदर्भात काय सांगाल? शाळा इथं 7वी पर्यंत आहेत, कार्यरत शिक्षक 6 आहेत आणि इथं भौतिक सुविधेचा अभाव आहे। वारंवार शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आम्ही शासनाला प्रशासनाला तक्रारी म्हणजे व्यवस्थापन ठरावाच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि शासन स्तरावरती कारवाई प्रस्तावित आहे असं त्यांचं वरचं म्हणणं आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की शासन स्तरावरती आम्ही जे काय कारवाई करायचं काम चालू आहे ते गंभीर दुर्दैवाची गोष्ट असताना या ठिकाणी खरोखर प्रशासनाने या शाळांना लक्ष करून या शाळांना दुरुस्तीचं काम करून घ्यावं। जे काही नवीन शाळा जर उपलब्ध होत असेल तर त्या ठिकाणी ते काम करण्याचं काम या प्रशासनाने करावं। नागरिकातून आणि शिक्षक वर्गातून आणि विद्यार्थी व पालक वर्गातून केली जात आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी बाळकृष्ण कदम, कॅमेरामन सहित बापू शिंदे सहित बाळकृष्ण कदम, लातूर प्रतिनिधी।